पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अप्रत्यक्ष कर व्यवस्था अधिक सुलभ होते। स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी जीएसटी स्लॅब कमी करण्याची घोषणा केली आणि आता मंत्री समूहाने 12% आणि 28% स्लॅब हटवण्यास मंजुरी दिली। हे बदल मंजूर झाल्यास अनेक वस्तू स्वस्त होतील, तर चैनीच्या वस्तूंवर 40% कर आकारला जाऊ शकतो। मोदींची ही सकारात्मक भूमिका सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे। हे बदल कसे घडले, मोदींचा दृष्टिकोन काय आहे आणि याचा फायदा काय आहे, चला पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। 15 ऑगस्ट 2025 ला स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या सुलभीकरणाची घोषणा केली। या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसात मंत्री समूहाने केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। त्यात 12% आणि 28% हे दोन स्लॅब हटवण्याची शिफारस करण्यात आली। मात्र काही सूचना आणि अटी घातल्या आहेत। हा प्रस्ताव आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेकडे अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात आलाय। बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मंत्री समूहाचे निमंत्रक आहेत। त्यांना सर्व राज्यांनी सूचना दिल्या आहेत आणि काही निरीक्षणं नोंदवली आहेत। हे बदल मंजूर झाल्यास जीएसटी मधील 4 स्लॅब पैकी फक्त 5% आणि 18 स्लॅब उरतील। 12% स्लॅब मधील 99% वस्तू 5% स्लॅब मध्ये जातील, तर 28% मधील 90% वस्तू 18% स्लॅब मध्ये जातील। यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील। यात खाद्यपदार्थ, कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असेल। मात्र अत्यंत चैनीच्या वस्तूंवर नवीन 40% स्लॅब लागू होऊ शकतो, ज्यामुळे श्रीमंत वर्गाकडून अधिक कर मिळू शकतो। पंतप्रधान मोदींची ही घोषणा केवळ कर सुलभीकरण नाही, तर सर्वसामान्यांचा आर्थिक बोजा कमी करण्याचा प्रयत्न आहे। पंतप्रधान मोदींचा दृष्टिकोन नेहमीच सर्वसामान्यांकडे केंद्रित असतो। ते गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना दिलासा देणाऱ्या योजना आणतात। या जीएसटी बदलांमुळे कारच्या किमती 36,000 कमी होऊ शकतात। याचा मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होईल। मोदींची ही सकारात्मक भूमिका प्रशंसनीय आहे। मोदींच्या नेतृत्वात जीएसटी मध्ये क्रांती झाली आहे, जी देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारी आहे। हे बदल राज्याच्या महसुलावर परिणाम करतील, मात्र केंद्राने भरपाईची हमी दिली आहे। अर्थमंत्री सीतारामन यांनीही या सुधारणांचं स्वागत केलंय। जीएसटी परिषदेने हे बदल मंजूर केल्यास 99% वस्तू स्वस्त होतील, महामार्ग कमी होईल। हे बदल 2025 च्या शेवटी होऊ शकतात। जीएसटीच्या 12 आणि 28% कर स्लॅब हटवण्यास मंत्री समूहाने मंजुरी दिली आणि अंतिम निर्णय आता जीएसटी परिषदेवर अवलंबून आहे। त्यामुळे जीएसटी परिषद कधी निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।